श्री गणेशाय नमः. भक्त सज्जन हो, 84 लक्ष योनीचा फेरा पार केल्यानंतर हा मनुष्यदेह माणसाला मिळतो आणि मग या मनुष्यदेहामध्ये निर्वहन करत असताना माणसाच्या अनेक इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, अनेक प्रकारची सुख त्याला मिळावीत अशी त्याची अपेक्षा असते. नव्हे नव्हे एवढंच नव्हे तर हा मनुष्यदेह सोडून गेल्यानंतर परलोकी त्याचं कल्याण व्हावं, त्यासाठी देखील या ठिकाणी आपल्या हातून काही कृत्य घडावीत अशी माणसाची इच्छा असते. तर त्यासाठी कोणता मार्ग सर्वोत्तम आहे? तर त्यासाठी शिवभक्ती, शिव आराधना करणं यासारखा चांगला उपाय नाहीच. आणि शिव आराधनेमध्ये प्रत्यक्ष शिवजींच्या मुखामधून आलेलं शिवमहापुराण हे आख्यान ऐकणे, वाचणे, संग्रही ठेवणे यासारखं पुण्यप्रद काम नाही. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी या शिवमहापुराणातील विश्वेश्वर संहितेचा प्रथम अध्यायाची सेवा या ठिकाणी करणार आहोत. तर कलियुगातील लोकांचं आचरण हे कशा प्रकारचं असावं याविषयीचं विवेचन या प्रथम अध्यायामध्ये करण्यात आलेलं आहे. तर व्यासांनी सांगितलं की प्रयाग क्षेत्र हे जे पुण्यमय आहे आणि ज्ञान आणि गंगा आणि यमुना या दोन महानद्यांचा या ठिकाणी पवित्र असा संगम झालेला आहे. आणि म्हणूनच ही प्रयाग जी आहे ती धर्मभूमी आहे. आणि म्हणूनच इथूनच लोकांना ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग सापडतो. तर कधीकाळी वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशा काही श्रेष्ठ मुनींनी त्या ठिकाणी विशाल असा यज्ञ करायचं ठरवलं. आणि त्या यज्ञयागाचं वृत्त समजतात व्यासशिष्य जी श्रुत आहेत, महाज्ञानी आहेत, महामुनी आहेत, त्यांच्या महात्म्यांच्या त्या दर्शनासाठी तोरेडे तिथे आले. आणि त्या सगळ्या महाज्ञानी अशा सुतांना बघून उपस्थित असलेल्या सर्व ऋषी श्रेष्ठांना जो आहे तो फार आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. त्या सर्वांनी सुताचे प्रसन्न मनाने स्वागत केलेले आहे, त्यांचे आदरातिथ्य चांगल्या प्रकारे केलेले आहे. कारण सुत हे महाज्ञानी आहेत, महामुनी आहेत. आणि मग अशा प्रकारच्या या यज्ञामध्ये त्यांचं आगमन झाल्यानंतर सर्व ऋषींना जो आनंद झाला, मग त्या सर्वांनी विनम्रतेने हात त्यांना जोडलेले आहेत. आणि रोमहर्षणजी, या पुण्यवान प्रयाग क्षेत्री तुमचं दर्शन घडल्यामुळं आम्ही धन्य झालेलो आहोत. तुम्ही सर्वज्ञ आहात, महाविद्वान आहात असं ऋषी त्यांना सांगू लागलेले आहेत. तुम्हाला व्यासमुखातून जी पुराणविद्या अवगत झालेली आहे, तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. तुमच्याकडे आश्चर्यकारक प्रकारचं असं म्हणणार आहे, त्रिकाल ज्ञानी तुम्ही आहात, भूत भविष्य वर्तमान हे सर्व काही तुम्ही जाणता. आणि म्हणून तुमच्या आगमनाने आम्हाला आनंद झालेला आहे, तुमच्या दर्शनाने आम्हाला आनंद झालेला आहे. तुम्ही कल्याण करणारे आहात, उत्तम वक्ते आहात. आणि म्हणून तुमचं आगमन ही आमच्यासाठी मोठी पर्वणी आहे. या संधीचा आम्ही नक्की लाभ घेणार आहोत असं ऋषींनी त्यांना सांगितलेलं आहे. आम्हाला तुमच्याकडून सर्वांच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, बरेच काही ऐकायचे आहे. आणि त्यामुळे तुमच्या इथे येण्यामुळे आमच्या जीवनाचं नक्कीच असं काही सार्थक होईल असं हे ऋषीवर्य त्यांना म्हणू लागलेले आहेत, सुतजींना सांगू लागलेले आहेत. सुतजी, आम्ही आतापर्यंत अनेक गोष्टी, अनेक शुभाशुभ तत्व तुमच्याकडून ऐकलेली आहेत, व्याख्यानं तुमची श्रवण केलेली आहेत, ऐकलेली आहेत. आणि त्यामुळे आमचं कल्याण आजपर्यंत होत आलेलं आहे. पण अजूनही आमचं जे समाधान आहे, आमच्या जीवाची जी तृप्ती आहे ती मात्र झालेली नाही. कारण भविष्यामध्ये लोकांचं कल्याण व्हावं. हे बघा, द्वापारयुग, त्रेतायुग यामध्ये लोकांचं कल्याण शिवकृपेमुळे झालेलं आहेच. परंतु यापुढे यानंतर जो अतिशय भयानक असा काळ कलियुग, तो जो येऊ घातलेला आहे, त्यामध्ये जर लोकांचं कल्याण व्हायचं असेल, लोकांना आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, तर आम्हाला काही रहस्य या ठिकाणी जाणून घ्यावी लागणार आहेत. आणि हे सूतजी, तुम्ही जर आमच्यावर कृपा केली, तुम्ही आमच्यावर अशी कृपा करा, काही गोपनीय असे विषय जे तुम्हाला आमच्यासमोर प्रकट करावे लागणार आहेत. कारण या घोर अशा कलियुगाच्या प्रभावाने त्या कलियुगामधले लोक जे आहेत ते पुण्य कर्मापासून परावृत्त होणार आहेत, दुराचार करणार आहेत, खोटं बोलणार आहेत, दुसऱ्यांची परनिंदा करणार आहेत, परधनाची अपेक्षा ते करणार आहेत, पर स्त्रियांची अपेक्षा करणार आहेत. आणि त्यामुळे घोर असं ही कलियुगामध्ये लोकांचं कल्याण त्या ठिकाणी होणार नाही. आणि मग अशा जीवाला, त्या अशा प्रकारच्या लोकांना, वाट चुकलेल्या लोकांना, पदभ्रष्ट झालेल्या लोकांना जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, तर त्या ठिकाणी त्यांचं कल्याण कशा प्रकारे होऊ शकतं? कारण हे लोक जे असतील, हे जीवहिंसा करतील, ते मूढ असतील, अविचारी असतील, नास्तिक असतील, पशुबुद्धीचे असतील. वेदांनी प्रतिपादन केलेली वर्ण श्रम व्यवस्था पूर्णतः त्यामुळे कोलमडून पडणार आहे. लोक स्वार्थबुद्धीने प्रेरित होऊन
धर्माचरणाचा त्याग त्या ठिकाणी करणार आहेत. सुखप्राप्तीसाठी विपरीत असं आचरण आपण बघतो की आजकाल लोक सुख सुख म्हणून सुखाच्या मागे पळत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचा उपभोग घेऊन सुखाची अपेक्षा ते करत असतात. त्यागाची कोणाला परवा नाही, कुणी त्याग करू इच्छित नाही. अनेक प्रकारची सुख प्रकारचे भोगल्यानंतर, अनेक प्रकारच्या वस्तूंचा किंवा गोष्टींचा उपभोग घेतल्यानंतर मला सुख प्राप्त होईल अशा प्रकारची लोकांची धारणा झालेली असते आणि म्हणून लोक सुखाच्या मागं सातत्यानं धावत असतात. अनेक गोष्टींचा उपभोग घेऊन पाहत असतात. यामध्ये मला सुख मिळेल, पैसा कमवला की मला सुख मिळेल, चांगली पत्नी मिळाली की मला सुख मिळेल, चांगली मुलं मिळाली की मला सुख मिळेल. अशा प्रकारे लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टीमध्ये धावून आपल्याला सुख कसे मिळेल किंवा कशातून मिळेल यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात, सातत्यानं एखाद्या गोष्टीमागे धावत असतात. असे हे स्वार्थबुद्धीने प्रेरित झालेले लोक धर्माचरणाचा मात्र त्याग करणार आहेत. या कलियुगामध्ये सुखप्राप्तीसाठी ते आचरण जे करतील ते विपरीत आचरण असणार आहे, ते धर्माला अनुसरून असणार नाही आणि म्हणून वर्णसंकर त्यामुळे होईल आणि त्यामुळे लोकांचं पतन होईल. परिवार हे एक संघ राहणार नाहीत, समाज विस्कळीत त्यामुळे होणार आहे. नैसर्गिक आपत्तींनी प्रजांचा मोठ्या प्रमाणावर नाश असा होणार आहे. जीवितहानीबरोबरच भयंकर वित्तहानी देखील त्या ठिकाणी होणार आहे. ब्राह्मण हे सुद्धा ज्यांनी लोकांना पथदर्शन करावं, ज्यांनी लोकांना मार्ग दाखवण्याचं काम करावं, ते ब्राह्मण देखील या काळामध्ये लोभी होणार आहेत. आपल्या वेदांचा ते विक्रय करतील, आपल्या कथांचा ते विक्रय करतील आणि त्यातून त्यांची उपजीविका चालेल लागली. तुकाराम महाराजांनी देखील सांगितलं, कथे माझी द्रव्य घेती देती, तुका म्हणे नरका जाती. परंतु आजकाल आपण पाहतो की कथा सांगून, कथांची विक्री करून, वेदांच्या ज्ञानाची विक्री करून आपला उपजीविका लोक चालवत आहेत. पैशासाठी विद्याभ्यास लोक करत आहेत, विद्याभ्यास विकत आहेत आणि मधोन्मधून दुसऱ्यांना फसवत आहेत. संध्यादी ब्रह्मकर्माचा सुद्धा लोकांनी आता त्याग कलियुगामध्ये लोक करणार आहेत आणि ब्रह्मज्ञानशून्य असे लोक या ठिकाणी होणार आहेत. जे क्षत्रिय असतील, ज्यांनी समाजाचं रक्षण करण्याची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, ते देखील स्वधर्माचा त्याग करून कुसंगी, पापी आणि व्याभिचारी होतील. शौर्य सोडून चौर्य कर्म, चोऱ्या माऱ्या ते करतील. शूद्रांसारखंच देखील क्षत्रिय वागू लागतील, कामाधीन होऊन राहतील. वैश्य जे आहे त्यांनी चांगल्या मार्गाने व्यापार ती करावा असं अपेक्षित आहे. ते देखील आता संस्कारभ्रष्ट कलियुगामध्ये होतील आणि ते अहोरात्र फक्त पैसे कमवण्याचा विचार करतील, पैशाच्या मागे धावतील, अन्नामध्ये भेसळ करतील, वस्तूंच्या वजनामध्ये खोटेपणा करतील, ग्राहकांना फसवतील, शूद्र कर्मधर्म विमुख होऊन उज्ज्वल अशी वेशभूषा ती करतील, धर्माला प्रतिकूल असे वागतील. धर्माला अनुसरून कोणाचाही आचरण या कलियुगामध्ये असणार नाही. कुटील जे विद्वान असतील ते इतरांशी वादविवाद करतील. आपल्या ज्ञानाचा फायदा ते इतरांना फसवण्यासाठी करणार आहे. ते वादविवाद त्या धर्माच्या अनुषंगाने करणार आहेत. ते स्वतःला कुलीन आणि श्रेष्ठ असे समजणार आहेत आणि त्यामुळे धर्मातील, वर्णातील स्त्रियांसोबत ते विवाह करतील. आपल्या सामाजिक अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन ब्राह्मणोचित सत्कर्माचे देखील ते अनुष्ठानही करतील. स्त्रिया या सदाचार विमुख होतील, सदाचारी राहणार नाहीत. आपल्या पतींचा ते अपमान करतील, त्यांची त्या सेवा करणार नाहीत, कुत्सित बोलतील, हावभाव करतील, सासू सासऱ्यांशी भांडतील. थोरा मोठ्यांचा आदर या काळातल्या स्त्रिया ह्या करणार नाहीत, हट्टी होतील आणि आपलं तेच सगळं खरं असं त्यांना आता वाटू लागेल. असं सगळं या कलियुगामध्ये असं घोर अनर्थ असा तो घडणार आहे असं सगळ्या ऋषीमुनींनी चिंता आपल्या सूतजींसमोर व्यक्त केलेली आहे. आणि मग अशा प्रकारे इतका नीतिभ्रष्ट झालेला समाज, पथभ्रष्ट झालेला समाज, या समाजामध्ये या कलियुगामध्ये माणसाला जर आपलं कल्याण या इहलोकी आणि परलोकी साधायचं असेल, त्याला जर आपल्या सर्व इष्ट कामांना पूर्ण करायच्या असतील तर कोणता मार्ग असं सर्वांनी त्या सूतजींना आग्रहाने विनंती केलेली आहे. आणि सूतजी अशा प्रकारे कलिप्रभावाने लोकांची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे, त्या वर्णाश्रमाचा त्याग त्यांनी केलेला आहे. अशा पथभ्रष्ट लोकांना इहलोकी आणि परलोकी सुख शांती काही मिळणार नाही. त्यांचा उद्धार मग तो कसा होणार या चिंतेनेच आमची मन आता काय व्याकुळ झालेले आहेत. आणि म्हणून हे मुनिवर्य, परोपकारासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही आणि म्हणून या धर्माचं पालन आम्ही करतो. जो दुसरा कोणी करतो तो दुसऱ्यांना सुखी करतो, स्वतःही प्रसन्नता अनुभवतो, उपकार करता निष्काम असेल तर त्याचे हृदय अधिकाधिक शुद्ध होतं. आपण पहा, जर इतरांवर उपकार करणारा जर निस्वार्थ भावनेने
फक्त उपकार करण्याच्या, त्याला मदत करण्याच्या भावनेने करत असेल तर त्याचं हृदय हे शुद्ध असतं. पण तो जर स्वार्थी हेतूने कोणाला मदत करत असेल तर त्याच्या हृदयामध्ये खोट आहे असं आपल्याला जाणवू लागतं. आणि म्हणून या इहलोकी आणि परलोकी कल्याणाची सद्भावना जर माणसानं ठेवली नाही तर त्याला इथे या इहलोकी गती मिळत नाही, तशी परलोकी देखील त्याला उत्तम, इहलोकी त्याला सुखाची प्राप्ती होत नाही आणि परलोकी देखील त्याला उत्तम अशी गती प्राप्त होत नाही. आणि म्हणून सर्व सिद्धांताचे ज्ञाते असलेल्या सूतजींना सर्व ऋषीवर्य आता विचारू लागलेले आहेत की तुम्ही कृपा करून असा एखादा लहानसा उपाय आम्हाला सांगा, पण तो प्रभावी उपाय असा सांगा की जो सगळ्यांना करणं शक्य होईल आणि त्यातून सर्व मनुष्यमात्रांचं कल्याण त्या ठिकाणी होऊ शकेल. सर्व लोकांच्या हातून घडलेल्या पापांचा त्यामुळे नाश होईल, त्याचा या लोकी उद्धार होईल, परलोकी उद्धार होईल. मनुष्य देह धारण करून तो जगत असताना त्याच्या ज्या इष्टकामना असतील, जी सुखभोगाची इच्छा असतील, त्याच्या सर्व इष्टकामना त्यातून पूर्ण होतील असा उपाय सांगा, अशी विनंती सर्व ऋषीवर्यांनी केलेली आहे. आणि मग सूतजींनी त्यांना कोणत्या प्रकारचा उपाय जो सांगितला किंवा शिवपुराणाच्या विषयीची माहिती कशा प्रकारे सांगितली याचा परिचय किंवा याविषयीची माहिती आपण पुढील अध्यायात घेणार आहोत. सर्वांचं कल्याण, सर्व मंगल व्हावं ह्या कामनेसह ही सेवा शिवशंभूंच्या चरणी अर्पण. ओम नमः शिवाय.